नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने शुद्ध आणि सुगंधी देशी गाईचं तूप बनवणार आहोत। तर ते कसं बनवायचं ते पाहणार आहोत। बाजारातील तुपापेक्षा घरचं तूप अधिक चविष्ट आणि पौष्टिक असतं। तर अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी एक आठवडाभर दुधावरची साय काढून फ्रीजमध्ये ठेवलेली होती। बघा, एक आठवडाभर साय एवढीच साठलेली आहे। इथे गाईच्या दुधाची साय असल्यामुळे ती थोडीशीच तयार होते। जर तुम्हाला म्हशीच्या दुधाची करायची असेल तर साय जास्त निघते। तर बघा, आता इथे आपण साय 2 मिनिटं गरम करून घेतलेली आहे। बोट घातलं तर ती पोळणार नाही एवढीच साय गरम करून घ्यायची आहे। आता नंतर त्यामध्ये विरजण घालायचं आहे। तर 2 चमचे दही एकदम चांगलं फेटून घेतलं आहे आणि त्याला विरजण लावून आता एक रात्रभर ते आपण तसंच ठेवून घेणार आहोत। नंतर आता बघा, रात्रभर तसंच ठेवून घेतलं। नंतर फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास मी हे दही ठेवून घेतलं होतं। तर बघा किती मस्त दही लागलेलं आहे, एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लोणी लगेच निघलं जातं। तर आता एक मिक्सरचा जार घेऊया आणि त्यामध्ये आपण हे सर्व दही काढून घेणार आहोत। आता सर्व दही यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 ग्लास थंड पाणी घालून घेणार आहोत। तर तुम्ही माठातील किंवा फ्रीजमधील थंड पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे 1 ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलं आहे। नंतर आता यामध्ये आपण 4 ते 5 क्यूब आईसचे घालून घेणार आहोत। बर्फ घातल्याने लोणी एकदम मस्त निघतं आणि लगेचच लोणी तयार होतं। तर बघा, इथे 4 ते 5 क्यूब आपण आईसचे घालून घेऊया आणि आता याला मिक्सरवर आपण फिरवून घेणार आहोत। तर मिक्सर कमी जास्त करत करत आपण लोणी काढून घ्यायचं आहे। जास्त एक समान मिक्सर चालू ठेवायचा नाही। तर तुम्ही बघू शकता मस्त असं लोणी निघलेलं आहे। आता आपण एक चमचा घेऊया आणि यामध्ये 2 मिनिटासाठी फिरवून घेणार आहोत। सर्व लोणी ताकावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे। तर बघा मस्त असं लोणी निघलेलं आहे। आता आपण हात गार पाण्यात घालून किंवा हाताला बर्फ लावून घ्यायचा, म्हणजे लोणी काढताना लोणी हाताला चिकटलं जात नाही। तर बघा मस्त असं लोण्याचा गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण लोणी हलवत त्यातून सर्व ताक बाजूला काढून घ्यायचं आहे। तर बघा मस्त असा गोळा तयार झालेला आहे। तर आपण 1 आठवड्याची साय साठवून ठेवली होती, त्याचे 2 गोळे लोणी निघलेलं आहे। तर आता आपण हे लोणी स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर बघा, आता हे 2 गोळे लोणी निघलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 ग्लास गार पाणी घालून घ्यायचं आहे आणि लोणी स्वच्छ चमच्याच्या सहाय्याने दाबून चांगलं स्वच्छ धुवून काढायचं आहे। जेवढं आपण लोणी स्वच्छ धुवल तेवढा तुपाचा वास चांगला येतो आणि तूप खूप काळ टिकतं। त्यामुळे आपण लोणी 2 वेळा धुवून घेणार आहोत। तर बघा, आता अजून 1 वेळा आपण यामध्ये 1 ग्लास गार पाणी घालून घेऊया आणि स्वच्छ असं लोणी धुवून घेणार आहोत। तर यावेळेस बघा, लोण्यामधून अजिबात पांढरं पाणी निघलेलं नाही, लोणी स्वच्छ झालेलं आहे। नंतर गॅस चालू करून एकदम कमी गॅसवर आपण लोणी कढवून घेणार आहोत। फुल गॅसवर लोणी कढवायला ठेवलं तर ते करपलं जातं। तर बघा मस्त असं लोणी कढवायला सुरुवात झालेली आहे आणि ते सगळं मेल्ट झालेलं आहे। बघू शकता तुम्ही मस्त असं तूप तयार व्हायला सुरुवात झाली आहे। तर बघा, आता याला आपण कमी गॅसवर असं सतत हलवत राहायचं आहे। याला सतत आपण असं हलवत राहिल्याने तूप खाली चिकटत नाही किंवा करपत नाही। तर बघा, इथे मी तूप काढल्यानंतर त्यामध्ये 1 वेलची घालून घेणार आहे। तर तुम्ही इथे तुळशीचं पान किंवा नागवेलीचं पान घालू शकता। तर बघा, तुपामध्ये सर्व आवाज कमी झाला, कढण्याचा आवाज पूर्ण बंद झाला तरच त्यावेळेसच आपलं तूप कढलं जातं असं समजायचं आणि नंतर मग त्यामध्ये गॅस बंद करून आपण ही वेलची घालून घेणार आहोत। वेलची घातल्यामुळे आपल्या तुपाला एकदम छान असा सुगंध येतो। तर अशा प्रकारे आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे। हे गाईच्या दुधाचं तूप आहे, त्यामुळे हे खायला खूप पौष्टिक आणि मुलांसाठी खूप छान आहे। तर आता आपण तूप गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जे राहिलेले सर्व पार्टिकल्स आहेत ते निघून जातील। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण तूप गाळून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकलेली वेलची मी यामध्येच ठेवत असते, जे आपल्याला पनीरच्या भाजीमध्ये किंवा कशातही टाकली तरी छान लागते। तर हे तूप आपलं तयार झालेलं आहे। एकदम रवाळ असं तूप तयार झालेलं आहे। बघा, तुम्ही तूप थंड झाल्यानंतर किती छान दिसत आहे। एकदम देशी गाईचं पिवळं तूप तयार झालेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।